नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यातच सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी 100% करावी सोयाबीनची विक्री। पण का? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आपण डिसेंबर महिन्यातच का करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानं नक्की आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यातच 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। मग डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपला कशा पद्धतीनं होणार फायदा? डिसेंबर महिन्यात अखेर कोणत्या भावावर आपण सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळे आपला होईल फायदा? तर लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रातील निवडणुकांचा जो निकाल आहे तो 23 तारखेला लागेल। त्यानंतर 10-15 दिवसात सरकार स्थापन होईल आणि एकदा त्या ठिकाणी सत्ता संघर्ष दूर झाला आणि स्थिर सरकार आली की सोयाबीन बाबतीत धोरण निश्चित होतील। या सर्वांमुळे अनिश्चितता दूर होईल, व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील, त्याच्यामुळे मागणी या ठिकाणी जी आहे डिसेंबर महिन्यात वाढणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला सोयाबीनचा भाव हा 4200 ते 4700 च्या दरम्यान आणि 31 डिसेंबर पर्यंत 4500 ते 5000 च्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 5000च्या वर सोयाबीनचा भाव गेला तर तिथं टिकणार नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण की यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होणार आहे। जरी हे उत्पादन वाढलं नाही असं गृहीत धरलं तरी मागच्या वर्षीचा शिल्लक साठा खूप आहे। यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त तेजी आपल्याला या ठिकाणी सोयाबीनच्या भावात दिसणार नाही। दुसरीकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जशा निवडणुका संपल्या त्यानंतर दिल्लीच्या निवडणुका येतात, तिथं काही शेती व्यवसाय नाहीच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की सरकार जी 20% इम्पोर्ट ड्यूटी वाढवलेली आहे सध्या खाद्यतेलावर ती सुद्धा कमी करू शकतंय। आणि असं जर घडलं तर पुन्हा एकदा सोयाबीनमध्ये 300 ते 500 ची मंदी सुद्धा येऊ शकते। म्हणून मला काय म्हणायचे, सगळं सोयाबीन विकायचं नसेल विकू नका, पण कमीत कमी 25 ते 50% सोयाबीन डिसेंबरमध्ये येणाऱ्या तेजीमध्ये जर आपण विक्री केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.